अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक विभागाच्या वतीनं कर्मचाऱ्यांना जे आहे ते ईव्हीएमचं आणि बॅलेट पेपरचं वाटप केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागात एकूण 87 नगरसेवकांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण या ठिकाणी झालेली आहे। ईव्हीएम मशीन जे आहेत त्या दिल्या जात आहेत कर्मचाऱ्यांना। ईव्हीएम मशीन दिल्यानंतर या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीनं ईव्हीएम मशीनची तपासणी केली जात आहे। बहुतांश प्रभाग जर आपण पाहिलं तर 4 उमेदवारांचे आणि त्यामुळे 4 मशीन दिल्या जात आहे। ज्या ठिकाणी 3 उमेदवार आहेत त्यासाठी त्या ठिकाणी 3 जे आहेत ते अशा पद्धतीनं मशीन दिल्या जात आहेत। जवळपास 661 उमेदवार अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याची तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं झालेली आहे। ईव्हीएम मशीन आणि बॅलेट्स पेपर आणि जे काही संबंधित संपूर्ण स्टेशनरीचं साहित्य असेल ते साहित्याचं वाटप या ठिकाणाहून केलं जात आहे। कर्मचारी जे आहेत ते मतदान केंद्रावर जे आहे ते रवाना होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी कर्मचारी आहेत अमरावती मधले आणि त्यांना ते जे आहे ते बूथवर सध्या जाण्यासाठी निघालेले आहेत। अमरावती महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक महत्त्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। आमदार रवी राणा असतील, त्यानंतर भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत, खासदार अनिल बोंडे आहेत, त्यानंतर संजय खोडके असतील आमदार, त्यांच्या पत्नी सुलभा खोडके यांची जी आहे ती प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। जवळपास जर आपण पाहिलं तर 2000 पेक्षा अधिक पोलिसांचा संपूर्ण बंदोबस्त या निवडणुकीच्या निमित्तानं राहणार आहे। संपूर्ण ईव्हीएम मशीनची जी आहे ती समजून घेत आपण बघू शकतो कर्मचारी या ठिकाणी आपण बघू शकतो कर्मचारी आहे संपूर्ण ईव्हीएम मशीन जी आहे ते समजून घेता। यापूर्वी जर आपण पाहिलं तर त्यांना ट्रेनिंग जे आहे ते प्रशिक्षण देण्यात आलं। ज्या वेळेस संपूर्ण ही ईव्हीएम मशीन ताब्यात घेतली त्यानंतर त्याची तपासणी जी आहे ती पूर्ण या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीनं केली जात आहे। ईव्हीएम मध्ये काही बिघाड आहे का याची देखील तपासणी या ठिकाणी संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वतीनं केली जाते। आपल्यासोबत काही कर्मचारी मॅडम तुम्ही काय करताय आता सध्या तुम्हाला मशीन मिळाली? मशीनचं सेटिंग करून बघत आहे सगळं व्यवस्थित आहे की नाही त्याचं मेकॅनिझम वगैरे ते लावून बघत आहे, चेक करून बघत आहे। जर काही अडचणी आल्या तर मग तुम्ही वरिष्ठांना कळवताय? हो हो आलीच आहे, अडचण आलीच होती, मॅडमनी सॉल्व्ह करून दिली आम्हाला। काय प्रॉब्लेम आला? मशीन कनेक्ट नव्हत्या झाल्या व्यवस्थित, पण करून दिल्या व्यवस्थित झाल्या। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्ण माहिती कर्मचाऱ्यांच्या वतीनं घेतली जात आहे। सोबतच ईव्हीएम मध्ये जर काही बिघाड असला तर याच ठिकाणी त्याच्यात सुधारणा देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं किंवा कर्मचाऱ्यांच्या वतीनं दिली जात आहेत। अत्यंत महत्त्वाची निवडणूक म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे बघितलं जातं। महत्त्वाच्या नेत्यांच्या या ठिकाणी रोड शो झालेले, जाहीर सभा झाले, त्यामुळं उद्या मतदान किती टक्के होतं आणि मतदार कोणाला आशीर्वाद देतात, कोणाला निवडून आणतात हे मात्र 16 तारखेला करणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।